कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 10 ऑगस्ट पर्यंत 81,40,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याचा दावा राज्य सरकारने केलेला आहे। मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरील 14 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार 41,28,000 शेतकऱ्यांनी 80,77,000 अर्ज सादर केले असून पीक विमा काढलेला आहे। या संकेतस्थळावर माहिती अपलोड करणं सुरू असल्यानं यामध्ये 25 ते 30,000 शेतकऱ्यांची भर पडू शकते। अहिल्यानगरमध्ये 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ आहे। नाशिक, चंद्रपूर, नांदेड, भंडारामध्ये 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ आहे। ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, यवतमाळमध्ये 17 ऑगस्ट पर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे। तर सोलापूर, जळगाव, सातारा, हिंगोली, अकोला, धुळे आणि पुण्यामध्ये 20 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे। परभणी, वर्धा, नागपूर, गोंदिया, जालना, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, नंदुरबार, धाराशिवमध्ये 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत असेल।